नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिकमधील चौथा युनिट म्हणजेच ऑक्युपेशनल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यामधील पुढचा पॉइंट म्हणजे शेवटचा पॉइंट कोणता, ऑक्युपेशनल पॅटर्न इन इंडियन इकॉनॉमिक, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगार प्रवृत्ती। तर यामध्ये सांगता येईल काय की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला जातो किंवा ज्या काही रोजगाराची उपलब्धता होत असते, कुठून होत असते, जे काही क्षेत्र आहेत कोणते, प्राथमिक, दुय्यम, तृतीय म्हणजे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रातून जी काही रोजगाराची उपलब्धता होत असते, मग किती प्रमाणात होत असते, काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे, त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रोजगाराची उपलब्धता होत आहे का, यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हे भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराची प्रवृत्तीचा आपल्याला विचार करावा लागेल। तर बघा की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतानं 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना केली आणि या नियोजन आयोगाद्वारे 1951 पासून पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला। या पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केल्यामुळं आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपणास दिसून येईल। तसंच भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसायाचं जे काही वर्गीकरण 3 क्षेत्रात झालेलं आहे, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, तर या तिन्ही क्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी शासनाद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे प्रयत्न केले जात आहेत। तसंच कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रातून जे काही रोजगाराची उपलब्ध आहे ती मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी आजही प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसून येईल। त्याबरोबरच काय की भारतामध्ये रोजगारांचं किंवा रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणात नसलेल्या दिसून येत आहेत। मग यासाठी केंद्र सरकारनं या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून या तिन्ही क्षेत्राच्या विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आजही प्रयत्नशील असलेलं आपणास दिसून येते। तसंच भारतामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या ही बेरोजगार असलेली आपणास दिसून येते। भारतामध्ये 15 ते 59 या वयोगटातील लोकांना कामगार गट म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा गट म्हणून ओळखला जातो, हे लक्षात। त्याबरोबरच पुढे सांगता येईल काय, भारतामध्ये दिवसेंदिवस जर पाहिलं तर रोजगारांची संख्या म्हणजे काम करणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढत असलेली आपणास दिसून येईल। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये बेरोजगार असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्तीत जास्त असलेलं आपणास सांगता येईल, कारण मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचं स्थलांतरण झालं असल्यामुळं या ठिकाणी रोजगारासाठी ते लोक शहरी भागामध्ये वास्तव करत असल्यामुळं शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नसल्यामुळं त्या ठिकाणची लोकसंख्या ही बेरोजगार असलेली आपणास दिसून येईल। तसंच पुढे सांगता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचं बेरोजगारीचं प्रमाण अधिक असलेलं दिसून येईल। तसंच शिक्षणाचा प्रसार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळं लोक शिक्षण घेत आहेत, पण रोजगाराच्या संधी अर्थव्यवस्थेमध्ये नसल्यामुळं तिथं पण बेरोजगारीचं प्रमाण वाढत असलेलं आपणास दिसून येईल, हे लक्षात। त्यानंतर पुढे सांगता येईल काय की 15 ते 59 वयोगटातील लोकांचा सहभाग रोजगार रचनेमध्ये केला जातो। म्हणजे काय, 15 ते 59 हे जे काही वयोगट असतो, या वयोगटातील लोक हे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक गट म्हणून ओळखला जातो। म्हणजे उत्पादन करणारा गट कोणता असेल वयोनुसार तर आपण सांगू शकतो 15 ते 59
हाच गट आहे की प्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेमध्ये राबत असलेला किंवा काम करत असलेला आपणास दिसून येतो, हे लक्षात. त्याबरोबरच आपल्याला पुढे सांगता येईल काय की भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगार प्रवृत्तीचा विचार करत असताना त्या रोजगार प्रवृत्तीचा आपण 3 भागामध्ये आपण विचार करू शकतो. तर कोणते कोणते आहेत तर बघा, भारतातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार, पहिला पॉइंट काय, भारतातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार. दुसरा पॉइंट बघा, भारतातील व्यवसाय क्षेत्रानुसार रोजगार, म्हणजे भारतामध्ये जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रानुसार रोजगाराचं प्रमाण बघावं लागेल. तसंच तिसरा आहे भारतातील स्त्री पुरुष रोजगाराची प्रवृत्ती. हे 3 बघावं लागेल. काय, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार काय किती प्रमाणात आहे, तसंच व्यवसाय क्षेत्रानुसार किती प्रमाणात रोजगाराची उपलब्धता आहे, आणि पुरुष आणि स्त्रिया यांच्या प्रमाणामध्ये सुद्धा रोजगाराचा किंवा रोजगार प्रवृत्तीचा विचार होणं गरजेचं आहे. तर बघा आपण एक एक पॉइंट विचारात घेऊ आता. तर बघा या ठिकाणी पहिला पॉइंट, भारतातील लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार. तर यामध्ये सांगता येईल की भारतातील जी काही लोकसंख्या आहे त्यांच्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता किंवा रोजगाराचं प्रमाण किंवा रोजगाराची प्रवृत्ती कशा स्वरूपाची आहे हे सांगता येईल. तर यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी एकूण कामगारापैकी एकूण रोजगार, आणि तो रोजगार संघटित आणि असंघटित क्षेत्रातून किती प्रमाणात आहे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या एवढी होती, कामगार विशिष्ट होते, रोजगार त्यांच्या प्रमाणात होता का, मग ते रोजगार संघटित क्षेत्रातून किती होता आणि असंघटित क्षेत्रातून किती होता हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि तक्त्यावरून आपल्याला जी काही आकडेवारी दिली त्यावरून थोडक्यामध्ये अंदाज येऊ शकतो की भारतातील लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगाराची प्रवृत्ती कशा स्वरूपाची आहे. तर तक्त्यामध्ये जी काही आकडेवारी दिलेली आहे ती दशलक्षमध्ये आहे. तर या ठिकाणी आकडेवारी बघा, 1983, 1994 आणि 1999 ते 2000 अशा 3 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. तर यामध्ये आकडेवारीमध्ये बघा एकूण लोकसंख्येचा विचार केलाय, एकूण कामगारांचा विचार केलाय, त्यानंतर एकूण रोजगाराचा विचार केलाय आणि संघटित क्षेत्रातील रोजगार आणि असंघटित क्षेत्रातील रोजगार यांचा सुद्धा विचार केलेला आहे. तर मी अगोदर एक वर्षाची सांगतो, नंतर आपण ते पाहू. बघा मी थोडक्यात आकडेवारी वाचतो. तर 1983 ची आकडेवारी बघा, एकूण लोकसंख्या 1983 मध्ये होती 718.21 दशलक्ष, हे लक्षात. तर त्यावेळेस एकूण कामगार म्हणजे अर्थव्यवस्थेत काम करणारे लोक किती होते, 718.21 दशलक्ष एकूण लोकसंख्या. कामगार किती होते एकूण, तर 308.64, हे लक्षात. तर बघा रोजगार किती होता, 308.64 एवढे कामगार होते म्हणजे काम करणारे लोक होते. तर रोजगार बघा, रोजगार होता एकूण रोजगार 302.75 दशलक्ष, 308.64 दशलक्ष लोक म्हणजे काय कामगार होते. पण किती रोजगार उपलब्ध होता त्या वर्षी 1983 साली, तर 302.75 दशलक्ष. त्याबरोबर संघटित क्षेत्रातून होता 24.01%, तर असंघटित क्षेत्रातून होता 218.7%, हे लक्षात. हे झालं काय 1983 या वर्षाचं रोजगाराची प्रवृत्ती. बघा एकूण लोकसंख्या किती होती, 71 कोटी सरासरी. त्यापैकी एकूण कामगार होते 30 कोटी, हे लक्षात. त्या 30 कोटीपैकी 30.8 लाख बरं का. एकूण रोजगार किती होता, तर 30 कोटी 2 लाख. आणि संघटित क्षेत्रातून किती होता, तर 24.01 दशलक्ष, हे लक्षात. म्हणजेच 2 कोटी 4 लाख सांगता येईल सरासरी.
असंघटित क्षेत्रातून 21,08,00,000 एवढं सांगता येईल काय रोजगार. म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो 1983च्या आकडेवारीनुसार की एकूण लोकसंख्या ही जास्त होती, त्याबरोबरच एकूण काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक होतं, पण त्यांना जे काही रोजगार प्राप्त होत होता त्यांचं प्रमाण कमी असलेलं दिसून येईल. त्यासोबतच संघटित क्षेत्रातून जे काही रोजगाराचं प्रमाण आहे ते कमी असलेलं दिसून येईल, पण असंघटित क्षेत्रातून रोजगाराचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला सांगता येऊ शकते. तर आता 1994ची आकडेवारी बघा. एकूण लोकसंख्या होती 895.05 दशलक्ष, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो 89 कोटी आणि वरती 5 लाख असं सरासरी सांगता येईल. त्यानंतर एकूण कामगार त्यावेळेस किती होते तर 381.14 दशलक्ष, म्हणजेच 38 कोटी सरासरी 1 लाख अशी लोकसंख्या सांगता येईल एकूण कामगार. तर त्या कामगारांना रोजगार किती भेटलेला आहे बघा. तर एकूण रोजगार भेटलाय त्यांना 374.45, म्हणजे एकूण कामगार होते 38 कोटी सरासरी आणि त्या लोकांना रोजगार किती भेटलाय तर 37 कोटी सरासरी, हे लक्षात. त्यानंतर संघटित क्षेत्रातून रोजगार बघा 27.37 दशलक्ष होता, म्हणजे 2,07,00,000 सांगता येईल. पुढे असंघटित क्षेत्रातून 374.08 दशलक्ष, म्हणजे 34 कोटी सांगता येईल सरासरी, हे लक्षात. एवढं पुढे बघा. आता ही आकडेवारी झाली, म्हणजे या ठिकाणी सांगता येईल काय लोकसंख्या जास्तीत जास्त होती किती 89 कोटी, पण रोजगार काम करणारे प्रत्यक्षात किती होते तर 38 कोटी. रोजगार उपलब्ध होत होता किती 37 कोटी, हे लक्षात. मग तिथं 1 कोटी लोकसंख्येला कामच नाही, ती बेरोजगार राहिले, बेकारी, हे लक्षात. त्यानंतर पुढली आकडेवारी बघा. 1999 ते 2000 दशलक्ष मधली लोकसंख्या बघा. एकूण लोकसंख्या 1004.10 दशलक्ष, म्हणजे त्या ठिकाणी सांगता येईल 100 कोटी 1999-2000 म्हणजे 100 कोटी 4 लाख असं होईल. त्यानंतर एकूण कामगार बघा 406.05, म्हणजेच 40 कोटी 6 लाख लोकसंख्या सरासरी काय प्रत्यक्षात काम करणारे कामगार होते. त्या 40 कोटीपैकी किती लोकांना काम भेटले बघा तर 397.00, म्हणजे 397 दशलक्ष रोजगार होता, म्हणजेच 39.7 लाख लोकांना काम भेटलेलं आहे तिथं, हे लक्षात. मग संघटित क्षेत्रातून किती होतं तर 28.11 दशलक्ष, म्हणजे 2,08,00,000 संघटित क्षेत्रातून. आणि असंघटित क्षेत्रातून काय सांगता येईल की 368.89 दशलक्ष होते, म्हणजे त्याला जर आपण कोटीमध्ये जर सांगायचं झालं तर काय 36,08,00,000 सरासरी, 8 आणि पुढे पॉईंटमध्ये काहीतरी येऊ शकते, हे लक्षात. तर हे सांगता येईल, म्हणजे या ठिकाणी सांगता येईल बघा 1999 ते 2000च्या दरम्यान एकूण लोकसंख्या 100 कोटी होती, 100 कोटीपेक्षा जास्त. प्रत्यक्षात काम करणारे लोक होते 40 कोटीपेक्षा जास्त, पण काम भेटत होतं किती तर 39.7 दशलक्ष 7 लाख लोकांना काय भेटत होतं तर काम भेटत होतं, बाकीचे बेकार. मग संघटित क्षेत्रातून प्रमाण होतं 28.11, म्हणजे 2,08,11,000 असं सांगता येईल. आणि असंघटित क्षेत्रातून 368.89, म्हणजे 36 कोटी 8,99,000 असं सांगता येईल ही आकडेवारी थोडक्यात. तर या ठिकाणी हे काय भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगाराची प्रवृत्ती सांगता येईल. काय की एकूण लोकसंख्या
च्या प्रमाणात कामगारांचं प्रमाण हे कमी असलेलं दिसून येते. पण कामगार जेवढे आहेत, म्हणजे कामगार म्हणजे प्रत्यक्ष काम करू शकणारे, पण आता अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक जण काम करणारं तयार असते, काम करण्यासाठी तयार असते, पण प्रत्येकालाच काम भेटते का हो? आज प्रत्येक जण शिकलेला आहे, प्रत्येकालाच नोकरी आहे का हो? नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कामगार जास्त आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना मिळणारं रोजगाराचं प्रमाण कमी असलेलं दिसून येते. त्याबरोबरच संघटित क्षेत्रातून जे काही रोजगार उपलब्ध होईल, संघटित क्षेत्र कशाला म्हणायचं? संघटित क्षेत्र ज्यांची नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक असतं आणि ज्यांना हिशोब पुस्तके ताळेबंद मेंटेन करावे लागतात, त्यांना म्हणायचं संघटित. आणि असंघटित क्षेत्र म्हणजे ज्यांची नोंदणी करण्याची गरज नाही, ताळेबंद हिशोब पुस्तके ठेवण्याची आवश्यकता नाही, असं असंघटित क्षेत्र. मग या ठिकाणी सांगता येईल संघटित क्षेत्रातून रोजगाराची उपलब्धता ही कमी आहे. कशाच्या तुलनेत? असंघटित क्षेत्रातून. मग या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आपण जेव्हा रोजगाराची प्रवृत्ती विचारात घेऊ, तेव्हा काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्तीत जास्त आहे, पण त्यांना उपलब्ध असणारे रोजगार हे कमी असलेला दिसून येतो. म्हणून ही एक काय असमाधानकारक बाब किंवा ही एक चिंताजनक बाब आहे. म्हणजे जेवढे लोक काम करायला तेवढ्यांना जर काम भेटलं तर त्या अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो. म्हणून ह्या ठिकाणी हा पहिला पॉईंट सांगता येईल कोणता, की भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार प्रवृत्ती. बघा त्यानंतर दुसरा पॉईंट सांगता येईल व्यवसायानुसार रोजगाराचं प्रमाण किंवा प्रवृत्ती. म्हणजे भारतामध्ये व्यवसायानुसार रोजगाराची उपलब्धता कशा पद्धतीने होते हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, हे लक्षात. तर यामध्ये सांगता येईल व्यवसायानुसार रोजगाराचं प्रमाण विचारात घेणं, तसंच कोणत्या क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या किंवा कोणतं क्षेत्र किती लोकांना काम उपलब्ध करून देत आहे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर काही आकडेवारींचा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याला एक तक्ता सांगता येईल व्यवसाय क्षेत्रानुसार रोजगाराची प्रवृत्तीचा विचार करताना. तर काही कोणते व्यवसाय आहेत की किती टक्के लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत, म्हणजेच किती टक्के रोजगार उपलब्ध करून देत आहेत अर्थव्यवस्थेमध्ये. तर बघा 1991 आणि 2002ची आकडेवारी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी. आणि त्यामध्ये व्यवसाय क्षेत्र म्हणजे कोणतं व्यवसाय किती टक्के रोजगार उपलब्ध करून देत आहे ते बघता, म्हणजे ते विचारात घेता येईल. तर बघा या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र 1991 आणि 2002, म्हणजे 1991 आणि 2002च्या आकडेवारीनुसार बघा, तर व्यवसाय क्षेत्र कृषी आणि बनवणे किंवा जे काही वने असतात, हे लक्षात, हे जर विचार केला किंवा यांचा जर विचार केला तर 1991 साली कृषी आणि बनवणे हे 5.56% अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार उपलब्ध करून देतात 1991ला. तर 2002च्या आकडेवारीचा विचार केला तर हे प्रमाण कुठंतरी कमी झाले आणि 5.30 म्हणजे 5.30 एवढं कृषी आणि बनवणे रोजगार उपलब्ध करून देतात टक्केवारीमध्ये आहे बरं का ही आकडेवारी. त्यानंतर बघा खाण व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये बघा रोजगार किती टक्के उपलब्ध करून देतात, तर 1991 साली 1.19 ते 2002ला बघा 9.37, म्हणजे खाण व्यवसाय यामध्ये वाढ झालेली दिसून येईल. कधी? 1991च्या तुलनेत 2002ला. त्यानंतर उद्योग कारखाने जे काही इंडस्ट्री सेक्टर असेल ते बघा, तर 1991 साली 8.52 एवढं रोजगार उपलब्ध करून देत होतं हा कारखाने किंवा उद्योग. तर 2002मध्ये बघा यामध्ये वाढ झालेली दिसेल आणि 16.16 एवढं टक्के रोजगार उपलब्ध करून देते हे क्षेत्र. त्यानंतर जलविद्युत 9.05 1991 साली, तर त्यामध्ये वाढ झाली काही प्रमाणात आणि 2002मध्ये ते सांगता येईल 9.54, हे लक्षात. तसंच पुढे बघा बांधकाम क्षेत्र किंवा बांधकाम व्यवसाय 11.44 लोकांना 11.44% काय 1991 मध्ये रोजगार उपलब्ध करून देत होतं. त्यामध्ये
घट झाली काही प्रमाणात आणि ती घट 11.09 2002ला सांगता येईल. पुढे बघा व्यापार 1991ला व्यापार व्यवसाय 1991ला 1.50% फक्त रोजगार उपलब्ध करून देत होतं. तर त्यामध्ये 2002 मध्ये बघा 1.64 म्हणजे काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल ह्या व्यापारामध्ये. वाहतूक व दळणवळणाचा विचार बघा तर 30.26 1991ला 30.26% रोजगार या क्षेत्रातून म्हणजे ह्या व्यवसायातून उपलब्ध होत होता. कोणता? वाहतूक व दळणवळणमधून. किती? 30.26. त्यामध्ये बघा 2002 मध्ये 30.24 म्हणजे काही टक्के घट झालेली दिसून येते. तसंच पुढे बघा सामाजिक सेवांचा जर विचार केला तर सामाजिक सेवा किती टक्के रोजगार उपलब्ध करून देत होत्या? तर 92.27 एवढे आपल्याला काय रोजगार उपलब्ध करून देत होत्या अर्थव्यवस्थेमध्ये. 2002 मध्ये त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढ बघा 97.30% या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे लक्षात अशी आकडेवारी दिलेली आहे. तर एकत्रितरित्या या आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येईल की या तक्त्यावरून की विविध रोजगारातील चढ उतार आपल्याला किंवा विविध व्यवसायातील चढ उतार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याबरोबरच या ठिकाणी सांगता येईल काय 1991 आणि 2002 या वर्षातील तुलनात्मक माहिती आपल्याला दिलेली आहे. तसंच पुढे सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्तीत जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे का सामाजिक सेवा जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय मोठ्या प्रमाणावर रोजगाराची उपलब्धता करून देत असलेलं आपल्याला दिसून येईल. तसंच व्यापार क्षेत्रामध्ये म्हणजे व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण 2%च आहे. म्हणजेच 2%च व्यापार व्यवसाय किंवा व्यापार क्षेत्र फक्त 2%च रोजगार उपलब्ध करून देत असलेली प्रवृत्ती आपल्याला दिसून येईल. तसंच पुढे सांगता येईल वाहतूक व दळणवळण क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रवृत्ती ही समाधानकारक दिसून येते. त्याचं कारण म्हणजे बघा 1991 साली वाहतूक व दळणवळणातून 30.26% एवढं काय रोजगार उपलब्ध करून दिला जात होता आणि त्यामध्ये काय झाले काही प्रमाणात घट म्हणजे 30.24 एवढीच म्हणजे काही घट झालेली आहे. मग हे पण एक समाधानकारक आहे. ठीक आहे वाहतूक व दळणवळणाची हे लक्षात. म्हणून या ठिकाणी एकत्रितरित्या सांगता येईल की व्यवसाय क्षेत्रानुसार रोजगाराची प्रवृत्तीचा जर विचार केला असता तर जास्तीत जास्त रोजगार हा आपल्याला सामाजिक सेवेतून उपलब्ध असलेला किंवा उपलब्ध होत असलेला दिसून येईल. त्यानंतर काहीच 2% फक्त व्यापारामधून तर वाहतूक व दळणवळण या व्यवसायातून एक समाधानकारक रोजगाराची उपलब्ध करून दिली जात असलेला आपल्याला सांगता येऊ शकते. हे लक्षात. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा तो म्हणजेच भारतातील स्त्री पुरुष रोजगाराची प्रवृत्ती. म्हणजेच भारतामध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण रोजगारामध्ये विचारात घेतला असता त्या ठिकाणी रोजगाराची प्रवृत्ती कशा पद्धतीची आहे हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय आकडेवारी दिलेली आहे. तर आकडेवारीनुसार आपल्याला लक्षात येईल. तर आकडेवारीमध्ये बघा 3 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. या ठिकाणी ती आकडेवारी आपल्याला सांगता येऊ शकते काय 1990 1998 आणि 2004 या 3 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण किती आहे तसंच स्त्रियांचं प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारामध्ये किती आहे हे लक्षात आणि एकूण असं हे टोटल 4 कॉलम दिलेले आहेत. तर आकडेवारी मी थोडक्यात वाचून दाखवतो. ही आकडेवारी लाखामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण त्याचं थोडक्यात आढावा घेऊ. तर आकडेवारी बघा 1990 या वर्षी पुरुषांचं प्रमाण रोजगारामध्ये 227.09 म्हणजे 227 लाखापेक्षा जास्त पुरुषांचं प्रमाण रोजगारामध्ये होतं. त्यावेळेस स्त्रियांचं प्रमाण बघा तर 36.44 स्त्रिया म्हणजे 36.44 लाख 36,44,000 एवढं स्त्रियांचं प्रमाण होतं. म्हणजे बघा पुरुषांचं प्रमाण 1990ला रोजगारामध्ये जर बघितलं काम करणाऱ्यामध्ये तर 227.09 हे लक्षात.
तर स्त्रियांचं प्रमाण 36.44. तर या ठिकाणी सांगता येईल काय, पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांचं प्रमाण रोजगारामध्ये कमी असलेलं दिसून येते. आणि एकूण जर विचार केला तर 263.53 हे एकूण झालं स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण काउंट केल्यानंतर. त्यानंतर बघा 1998ची आकडेवारी. 1998 मध्ये पुरुषांचा कामगार किंवा रोजगारातील प्रवृत्तीचा विचार केला असता, म्हणजे प्रत्यक्षात काम करणाऱ्या पुरुषांचा विचार केला असता, ते काम बघा तर 233.92 हे लक्षात, म्हणजे 233.92 पुरुष म्हणजे लाखामध्ये आहेत. 233.92 लाख पुरुषांचं प्रमाण 1998 मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सांगता येईल. त्यावेळेस स्त्रियांचं प्रमाण बघा रोजगारामध्ये प्रवृत्तीमध्ये किती होतं, तर ते प्रमाण 47.94 हे लक्षात. आणि एकूण जर विचार केला तर 281.86. या ठिकाणी बघा या ठिकाणीही पुरुषांचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच बघा 2004च्या आकडेवारीनुसार सांगता येईल काय, की 2004 मध्ये 244.06 एवढे पुरुषांचं प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारामध्ये सांगता येऊ शकतं. तर त्यावेळेस स्त्रियांचं प्रमाण बघा 57.14 हे लक्षात. आणि एकूण 301.12 असं प्रमाण सांगता येईल. याही ठिकाणी आपल्याला सांगता येईल 2004 साली की पुरुषांच्या प्रमाणामध्ये रोजगारामध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी असलेलं दिसून येईल. पण 1990 आणि 1998चा विचार केला असता 2004 मध्ये स्त्रियांचं रोजगारामध्ये सहभागाचा दर किंवा मग रोजगाराच्या प्रवृत्तीमध्ये वाढ झालेली दिसून येते. तसंच ही आकडेवारी झाली. एकत्रितरित्या ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 1990 ते 2004 या आकडेवारीचा विचार केला असता तर या आकडेवारीवरून असं सांगता येईल की पुरुषांचं प्रमाण स्त्रियांपेक्षा रोजगारामध्ये जास्त असलेलं दिसून येईल. 1990ला 86% पुरुषांचं प्रमाण होतं रोजगारामध्ये. त्यावेळेस स्त्रियांचं प्रमाण रोजगारामध्ये होतं फक्त 14%. हे लक्षात. तर 2004 मध्ये ते प्रमाण पुरुषांचं 81% झालं, तर स्त्रियांचं प्रमाण 1990ला 14% होतं. त्यामध्ये थोडी वाढ होऊन ते प्रमाण 2004ला किती झालेलं आहे तर 19% सांगता येईल. म्हणजे 86% पुरुषांचं होतं 1990 साली, ते प्रमाण थोडंसं कमी झाले 81% आलेलं आहे 2004 मध्ये. आणि स्त्रियांचं प्रमाण 14% होतं, ते किती तर 19% झालेलं आहे. म्हणजे रोजगारामध्ये थोडी स्त्रियांचं प्रमाण काय झालेलं आहे वाढलेलं दिसून येईल. म्हणजे काम करण्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण थोडं वाढलेलं दिसून येईल. का, कारण पूर्वी मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना कामाची उपलब्धता नव्हती. त्यानंतर चूल आणि मूल एवढंच त्यांना सांगितलं जात होतं. शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी असलेलं दिसून येईल. पण सध्या स्थितीला जर बघत असताल तर मोठ्या प्रमाणावर रोजगारामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे वाढत असलेलं दिसून येईल. हे लक्षात. तसंच पुढे सांगता येईल की आज घडीला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर शासनाद्वारे किंवा मग केंद्र सरकारद्वारे शिक्षणाच्या सुविधा, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत असलेलं दिसून येईल. त्यामुळं नक्कीच भविष्यामध्ये काय सांगता येऊ शकते की रोजगारामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे अधिक असलेलं किंवा वाढत असलेलं आपणास दिसून येईल. तर या ठिकाणी हा तिसरा पॉईंट काय की भारतातील स्त्री पुरुष रोजगारातील प्रवृत्ती या ठिकाणी सांगता येऊ शकते. हा पॉईंट म्हणजेच ऑक्युपेशनल पॅटर्न इन इंडियन इकॉनॉमिक या ठिकाणी संपलेला आहे. या पॉईंटसोबतच हा चौथा टॉपिक म्हणजेच काय ऑक्युपेशनल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. तर आपण पुढल्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक म्हणजेच 5वा टॉपिक सुरू करणार आहेत. तर ओके.